हॅलो फ्रेंड्स, पल्लवी जाधव यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मनपूर्वक। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिमहत्त्वाचा टॉपिक घेणार आहे। तो म्हणजे कुठला टॉपिक तर पहा, तर आपल्या टॉपिकचं नाव आहे काम काळ वेग आणि हा संपूर्ण टॉपिक मी तुम्हाला आज शिकवणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक ऐका। चला तर आता आपण पहिल्या प्रश्नाचं स्टार्टअप करूया। पहा, तुम्हाला पहिलाच प्रश्न काय दिलेला आहे, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात। तेच काम 16 मजूर रोज 9 तास करून ते काम किती दिवसात संपवतील, असा प्रश्न आहे। मग आता सोडवायचं कसं पहा, तर आपल्याला काय दिलेलं आहे, पहिले 8 तास दिलेत म्हणजे काय करायचं, तास गुणिले अजून काय दिलं आहे आपल्याला, नंतर दिवस दिलेले आहेत, मग गुणिले दिवस आणि गुणिले आपल्याकडं काय दिलेले आहेत, 15 मजूरसुद्धा दिलेले आहेत म्हणजे गुणिले 15 सुद्धा घ्यायचे आणि बरोबर काय आहे आपल्याकडं आता 16 गुणिले 9 गुणिले आता काय दिलेलं नाही आहे पहा, तेच काम आपल्याला काय म्हणे, 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात, दिवस आपल्याला काढायचे म्हणून दिवस आपण एक्स मानूया। ठीक आहे, आता पुढे पहा आपण काय करणार, तुम्हाला इथे व्यवस्थित दिसतंय का पहा, तर आता पहा काय करायचं, 8 गुणिले 18 गुणिले 15 आणि खाली काय करायचं, हे 16 गुणिले 9 घ्यायचे, 16 गुणिले 9 घ्यायचे। आता पहा काय करायचं, बरोबर एक्स लिहायचे। 8 एक 8, 8 दुने 16, बे एक बे, बे 9 18, 9 एक 9, 9 एक 9, उरलं तुमच्याकडे फक्त 15। म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे, 15 हे तुमचं उत्तर आलेलं आहे। कुठं दिसतंय तुम्हाला पहा, 15 ऑप्शन नंबर 4 मध्ये हे तुमचं उत्तर। पहा आता हा दुसरा प्रश्न आहे, प्रश्न काय आहे पहा, तर आपल्याकडे प्रश्न आहे, 12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात। तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील। म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे, मजूर आता 12 दिलेले आहेत म्हणजे किती मजूर आहेत, 12 गुणिले 7 गुणिले 20 घ्यायचे आणि बरोबर काय दिलेलं आहे, 21 गुणिले 10 आणि नंतर आपल्याकडे दिवस काढायचे गुणिले एक्स, आपण दिवस घेतले। आता काय करायचं, 12 गुणिले 7 गुणिले 20, आता हे 10 आणि 20 21, हे दोघं कुठं जातील, तर पहा 21 गुणिले 10 गेले भागाकारामध्ये, बरोबर आहे ते एक्स। आता 10 एक 10, 10 दुने 20 बे, आता पहा पुढे 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 एक 3, 3 चौक 12, आता 4 दुने 8 दिवस, 8 दिवस, एक्स बरोबर किती आलं, 8 दिवस, हे आपलं उत्तर। कुठे दिसतंय तुम्हाला पहा, ऑप्शन नंबर 3 मध्ये। पहा हा आता तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न काय आहे पहा, 35 मजूर रोज 5 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात, तर तेच काम 25 मजूर रोज 10 तास करून किती दिवसात संपवतील, हा प्रश्न आहे। मग काय काय दिले तुम्हाला, 35 गुणिले 5 गुणिले 30 बरोबर 25 गुणिले 10 गुणिले दिवस माहिती नाहीत त्याला एक्स धरू। मग आता 35 गुणिले 5 गुणिले 30 आणि हे खाली जाईल कोण, 25 आणि 10, कारण की इकडे गुणाकारामध्ये आहेत ना, म्हणजे 25 गुणिले 10 आणि बरोबर आहे तुमचा एक्स। ठीक आहे, 10 एक 10, 10 त्रिक 30, 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 7 35, 7 गुणिले 3 उरले म्हणजे 7 त्रिक 21, हे आपलं उत्तर। एक्स बरोबर काय आलं आपल्याकडे, तर आपल्याकडे आले 21, म्हणजे किती दिवसात करतील, तर 21 दिवसात। कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 2 मध्ये। पहा आपल्याकडे आता चौथा प्रश्न आहे, पहा प्रश्न काय आहे आपल्याकडे, 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात। तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल, असा प्रश्न आहे। मग आपल्याकडे काय काय दिलेलं आहे, 28 मजूर 8 तास 25 दिवस, बरोबर इकडे काय दिलं आहे आपल्याला, 40 मजूर 20 दिवस आणि तास आपल्याला काढायचे। काय काढायचं आपल्याला, एक्स म्हणजे आपल्याकडे काय आहे, सध्या तरी तास आहे, काय आहे तास, म्हणजे आपल्याला तास काढायचे। तर काय करायचं, 28 गुणिले 8 गुणिले 25 छेदामध्ये 40 गुणिले 20, कारण की हे गुणाकारात आहे, इकडे येऊन भागाकारामध्ये येतं, बरोबर आहे एक्स। तर पहा आता 8 एक 8, 8 पंचे 40, 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 चौक 20, 4 एक 4,
4 7 28, 7 तास. किती तास आले एक्स बरोबर आपल्याकडे 7 तास. हे आपलं काय उत्तर कुठे दिसते तुम्हाला? ऑप्शन नंबर 3 मध्ये. पहा, आता आपल्याकडे जो प्रश्न आहे तो आपल्याकडे टाईप 1चा म्हणजेच टाईप एचा आपल्याकडे 5वा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल? मग आता आपण केलं तसंच करायचं. काय करायचं? 18 किती आहेत मजूर गुणिले 12 तास गुणिले 30 दिवस आणि पुढे काय? तर आपल्याला दिले 20. काय दिले? 20 मजुरांना पुढे 36 दिवस लागतात. तास आपल्याला काढायचे. एक्स बरोबर काय आपल्याकडे तास आहे. ठीक आहे. मग आपल्या तास आपल्याला काढायचे. मग आपण काय करायचं? 18 गुणिले 12 गुणिले 30 छेदामध्ये घ्यायचे 20 गुणिले 36. पहा, आता भाग जाईल. कशाने जाईल? पहा, 18 1 18, 18 2 36. पुढे कशाने भाग जाईल? पहा. आता परत आपल्याला 10ने भाग जाईल. 10 2 20, 10 3 30. आता परत भाग जाईल. पहा, बे एक बे, बे सखम 12. परत बे एक बे, बे त्रिक 6. आता 3 आणि 3 उरलेत म्हणजे 3 त्रिक 9. आपल्याकडे एक्स बरोबर काय आलं? 9. एक्स बरोबर आपल्याकडे 9 आलं. म्हणजे आपल्याला किती तास लागतात? तर 9 तास. कुठे दिसते? ऑप्शन नंबर 2 मध्ये. पहा, आपल्याकडे आता टाईप बीचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न काय? पहा, एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ब ला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता पहा, तुम्हाला इथे काय काय दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. आपण सोडवूया. पहा, आपल्याकडे काय काय दिलेलं आहे. इथे आपल्याला 12 आणि कोणती संख्या दिलेली आहे? 24 दिलेली आहे. ठीक आहे. मग 12 आणि 24 तुम्हाला दिलेले आहेत. तर काय करायचं आहे? पहा, काय करायचं? एलसीएम काढायचं. एलसीएम कसा काढायचा असतो? एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. पहा, काय करायचं? अगर छोटी संख्या असेल आणि मोठी संख्या असेल, छोट्या संख्येने मोठ्या संख्येला पूर्णतः भाग जात असेल ना, तर ती संख्या सरळ कॅन्सल करून घ्यायचं. उरले 24 हे तुमचं काय असणार आहे? तर लसावी असणार आहे. काय असणार आहे? लसावी. मग काय करायचं? इथे तुमचे लसावी सेंटर पॉईंटला लिहून घ्यायचं. आता अ ला आपण ए मानू आणि ब ला आपण काय मानू? तर बी मानू. आणि हे किती दिवसात करतोय रे बाबा? 12 दिवसात काम. आणि हा बी किती दिवसात करतोय रे बाबा? 24 दिवसात काम करतोय. आता पहा, तुम्ही याला कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता? 12 1 12, 12 2 24. आता 24 1 24. मग आता आपल्याला मिळून म्हटले ना, मिळून म्हटल्यानंतर दोघांची बी सरळ बेरीज करायची. 2 आणि 1 किती झाले? 3. म्हणजे हे काय झालं? ए एका दिवसात 2 भागा एवढं काम करतो, बी एका दिवसात 1 भागा एवढं काम करतो. दोघे मिळून म्हटलं तर दोघांची बेरीज करायची आणि कशाला भागायचं? या लसावीला. लसावी म्हणजे टोटल काम असतं. मग आता लसावीला भागूया आपण 3 आता काय येईल? पहा, तर 3 8 24. आपलं उत्तर काय? 8 दिवस. आता कुठे दिसतंय तुम्हाला 8 दिवस? तर पहा, ऑप्शन नंबर 2 मध्ये. पहा, आता बी मधला दुसरा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्याला ब ला 10 दिवस लागतात. तर दोघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता पहा, हाही प्रश्न तेच आहे. आपल्याकडे 15 आणि 10 अशा 2 संख्या दिलेल्या आहेत. तर तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट समजेल की नाही का, ही छोटी संख्या मोठ्या संख्येला भाग देत नाही. मग आता आपण अशी संख्या शोधायची की दोघांना सुद्धा भाग जाईल. आता 5 ने दोघांनाही भाग जातो म्हणून 5 दुने 10. आणि आता दोघांचा गुणाकार करायचा. 15 दोन्ही किती आले? 30. 30 तुमचे एलसीएम असणार. एलसीएम तुमचा आलाय 30. आता पुढे काय करायचं? पहा, हा किती दिवसात करतोय? 15. हा किती दिवसात करतोय रे बाबा? तर 10 दिवसात करतोय. आणि हा कोण आहे? हा ए आहे. आणि हा कोण आहे रे बाबा? बी आहे. मग आता काय काढायचं? पहा, आपल्याला सोडवायचं. 15 1 15, 15 दोन्ही 30, 10 1 10, 10 3 30. आणि दोघांची बेरीज मिळून म्हटल्यानंतर दोघांची बेरीज. आता दोघांची बेरीज किती झाली तुमच्याकडे? 5 झाले. आता कोणाला भागायचंय? तर या लसावीला. लसावी किती आलं रे बाबा? 30. 30 जर आपण 5 ला भागलं, 5 1 5, 5 सखम 30. 6 दिवस लागतात. 6 दिवस कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. हे तुम पहा, आता आपल्याकडे टाईप सीचा पहिला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? पहा, अ ब क हे तिघी मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? असा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याकडे काय दिलेलं आहे? पहा, आपल्याकडे संख्या काय दिलेल्या आहेत? तुम्हाला इथं संख्या देते. पहा,
तर 8 दिलेला आहे, 20 दिलेला आहे आणि 30 दिलेलं आहे. पहिलं आपल्याला याचं LCM काढावं लागेल. तर पहा, तुम्ही थोडंसं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय दिसेल, तर पहा हे 20 आणि 30 ह्या दोघांची पहिले जोडी आपण घेऊ. तर ह्या दोघांना कशाला भाग जाते, तर पहा तुम्ही म्हणा की याला 9 त्रिक 30 आणि भाग जाते आणि दोघांचा गुणाकार किती आला, 20 त्रिक 60 आला. आता तुम्हाला 8 आणि 60 अशा आहे. मग आता पहा 8 सकम 48, तरी पण या दोघांना सुद्धा कशाने भाग जातो, तर तुम्ही म्हणा की आता कशाने भाग जाते गड्या, तर पुन्हा भाग जाईल. काय आपलं राहिले का, 9 त्रिक 30, हां 9 त्रिक 30 आले. आता पुढे पहा आपण सोडवूया. पहा आपण LCM कसं सोडवूया. पहा इथे LCM आपण डायरेक्ट घेतलं होतं, मी इथे तुम्हाला सांगते. पहा तर इथे आपल्याकडे आहे 8, 20 आणि 30. आपल्याला ह्यांचं LCM काढायचं आहे. पहिले आपण हे दोन संख्या बघूया. ह्या दोन संख्या जर बघितल्या तर तुम्ही पहा तुम्हाला काय दिले आहे इथं, आता 4 दोन्ही संख्येला भाग जाते, म्हणजे इथं आले तुमचे 4 पंचे 20. आता पहा ह्या दोघांचा गुणाकार असतो, मग ह्या दोघांचा गुणाकार किती झाला, 8 पंचे 40 झाले ना. मग आता इथे तुमचे उरले 30. आता ह्या दोघांचा सुद्धा LCM काढायचा असतो थर्ड स्टेपमध्ये. आता पहा इथे तुम्हाला काय समजेल की नाही का, कोणत्या संख्येला दोन्ही संख्येला भाग जातं 10ने. तर पहा 10 चोक 40 येतं, आलं का. आता पहा या दोघांचा गुणाकार करायचं. 4 त्रिक किती येते, तर 4 त्रिक येते तुमचं 12 आणि हा 0, म्हणजे 120 हे तुमचं LCM आलेलं आहे. आता पहा तुम्हाला 120 LCM आलेला आहे. तर इथे आपल्याला जागा थोडीशी कमीच पडतीये. तर आपण ह्या पेजवर हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहा तुम्हाला हा क्वेश्चन दिसतोय का, वरती दिसतंय का, पहा थोडंसं. तर मी वरती घेतलं होतं तेव्हा तुम्हाला दिसलं नसेल कदाचित, असं घेतले होते तेव्हा. तर पहा मी तुम्हाला सांगितलं ह्या प्रकारे. आता पहा इथे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करत करत जाऊया खाली, तुम्हाला दिसतच असेल. तर पहा ठीक आहे, आता पुढे सॉल्व्ह करूया. पहा आपल्याकडे काय काय दिलेलं आहे, अ ब म्हणजेच AB अधिक C. आता तिघे मिळून किती दिवसात करतायत, 8 दिवसात. फक्त ब किती दिवसात करतोय रे बाबा काम, तर 20 दिवसात करतोय. आणि C किती दिवसात करतोय रे बाबा काम, तर हा C करतोय किती दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये काम. आणि आता आपल्याला ह्या तिघांचा LCM किती आलाय, 120. आता भागूया. पहा आपण आता कितीने भाग जाईल, पहा 8ने जर 120ला भाग दिला तर इथे 15 येईल, आणि इथे 20 जर भागलं तर इथं 6 येईल, आणि 30 जर भागलं तर तुम्हाला 4 येईल. आता तिघे मिळून म्हटल्यानंतर तुम्ही काय कराल, पहा आपल्याला जसं दिलंय त्या प्रकारे आपण सोडवत सोडवत जाऊया. इथपर्यंत तुम्हाला कळाला असेल हा प्रश्न. तर पहा थोडं स्पेस कमी पडतंय, या पेजवर सोडवूया पुढे, ठीक आहे. आता हा प्रश्न आपल्याला पूर्ण सोडवायचा. थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, लेवल वाढत गेली तर क्वेश्चनसुद्धा डिफिकल्टच येणार आहेत. पहा आपण सोडवूया. आपल्याकडे दिले काय काय पहा. आता अ ब अधिक क. आपल्याला अचं काम तर माहीत नाही, पण बचं माहिती आहे. किती करतोय ब, तर ब 6 एवढं काम करतोय. क किती करतोय, तर क 4 एवढं काम करतोय. आणि हा अ जशाला तसाच, म्हणजेच ए जशाला तसा. आणि पुढे पहा तुम्हाला बरोबर किती आहे, टोटल 15 आहे. तिघं मिळून किती करतात, 15 एवढं काम करतात, म्हणून बरोबर टोटल 15 असणार आहे, ठीक आहे. आत्ता पहा अ अधिक 6 आणि 4 तुमचे झाले 10, आणि बरोबर तुमच्याकडे 15 आहेत. आता काय करायचं, अ बरोबर 15 हे अधिक आहेत, तिकडे जाऊन काय होतील, वजा 10. 15तनं 10 गेले, उरले किती तुमच्याकडे, तर 5 उरले. मग आता काय करणार तुम्ही, 120ला काय करणार, या 5ने भागणार. मग भागूया. पहा बे एक बे, 5 एक 5 आणि 5 दोन्ही 10, उरले तुमच्याकडे 2 आणि 5 20, म्हणजेच किती दिवस आले, 24 दिवस. आता 1 मिनिट आता पहा 24 दिवस तुम्हाला कुठे दिसते, तर पहा अशाच प्रकारे पूर्ण प्रश्न मी हा सोडवलेला आहे. तर 24 दिवस तुम्हाला पहा ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे. तर हे झालं तुमचं उत्तर. पहा टाईप डीचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रियांनी एवढे काम करीत असल्यास 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न आहे. मग तुम्हाला काय काय दिलेलं आहे, इथे तुम्हाला पुरुष दिलेले आहेत आणि इकडे तुम्हाला काय आहे, तर स्त्रिया आहेत. आपल्याला किती आहे माहीत नाही, आपण सोडवत आहे, ठीक आहे. मग आता कसं सोडवायचं, पहा किती पुरुष आहेत, हे 4 पुरुष आहेत. तर पहा आपल्याकडे पुरुष किती आहेत, 4 पुरुष.
आणि किती स्त्रिया एवढं काम करतायत, तर 6 स्त्रिया एवढं काम करतायत. आणि ह्या 6 स्त्रिया किती दिवसात काम करतायत म्हणे, तर पूर्ण करतील. तर पहा, तर 6 स्त्रिया एवढे काम करत असल्यास 18 स्त्रिया, आता किती 18 स्त्रिया, मग इथं 18 होण्यासाठी कितीनं गुणलं आपण 6ला, तर पहा इथं 3नं गुणलं तेव्हा 6 त्रिक 18 आले. त्याचप्रकारे इथे सुद्धा काय करायचं, 3ने गुणायचं, 4 त्रिक किती येतात, म्हणजे 12 येतात. आता पहा आपल्याला सोडवायचं आहे काय, तर काय काय दिलेत आपल्याला, 9 पुरुष गुणिले 12 बरोबर इथे सुद्धा आपल्याकडे किती आले, 12 गुणिले आपल्याला दिवस काढायचे म्हणून इथे x घेऊया. ठीक आहे, मग आता 9 गुणिले 12 छेदामध्ये 12 आणि इथे राहील आपला फक्त x. 12 एक 12, 12 एक 12, म्हणजे x बरोबर आपल्याकडे काय आलेलं आहे, तर 9. म्हणजेच किती दिवस लागतील त्यांना, तर 9 दिवस लागतील. कुठे दिसते, ऑप्शन नंबर 3 मध्ये. पहा तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे, एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करत असतील तर तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. आता तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं त्याच प्रकारे आपण सोडवूया हा सुद्धा प्रश्न. आता ही मुलं आहेत आणि इकडे आपल्याकडे दिलेले आहेत काय, तर पुरुष आहेत. ठीक आहे, मग आता आपण सोडवायचं कसं, आपल्याला काय दिले, 3 मुले आणि 2 पुरुष, म्हणून आपण इथं 3 मुले आणि इकडे काय आहेत आपल्याकडे 2 मुले आहेत. मग आता हे किती एवढं करतायत, तर 18 एवढं करतायत. किती एवढं, 18 दिवसात म्हणे ना. तेच काम 18 पुरुष किती दिवसात करतात, तर आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे, मग आता पहा आपण 18 दिवसात पूर्ण करतात 12 मुले. मग आपण इथे पहा, इथे 18 होण्यासाठी याला कितीने गुणलंय, तर याला आपण 9ने गुणलं, 9 दोन्ही 18 आले. त्याचप्रकारे इथे सुद्धा काय करायचं, 9ने गुणायचं, 9 त्रिक किती येणार, 27. म्हणजे आता आपल्याकडे मुलं किती दिवसात करतील, 27 दिवसात काम करतील असं आपल्याला निघालेलं आहे. मग आता आपण याला सोडवूया कसं, तर पहा 12 गुणिले 18 बरोबर काय करायचं, 27 गुणिले x. आता पहा 12 गुणिले 18 छेदामध्ये 27 बरोबर x. आता पहा कशाने भाग जाईल, तर तुम्ही म्हणा की याला कितीने, 9 दोन्ही भाग, 9ने भाग जाईल. 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27. आता पहा 3 एक 3 आणि 3 चोक 12 आले, 4 दोन्ही किती, 8 दिवस. मग तुमच्याकडे काय उत्तर आलं, 8 दिवस हे तुमचं उत्तर. कशाबरोबर, x बरोबर. कुठं दिसतंय तुम्हाला, तर पहा 8 दिवस तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. पहा आता तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे, एक काम अनुक्रमे अ 20 दिवसात, ब 25 दिवसात आणि क 30 दिवसात स्वतंत्रपणे संपवितात. अ ने 4 दिवस काम केले व तो काम सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्ध काम ब न संपविले तर व तोही सोडून गेला, त्यानंतर उरलेले काम क ला पूर्ण करायला सांगितले तर क ते काम किती दिवसात पूर्ण करेल. मग आता पहा, तर तुम्हाला काय दिलेलं आहे, पहा आता काय काय दिलेलं आहे तुम्हाला इथे, किती दिवसात करतोय, 20 दिवसात करतोय. म्हणजे आता टोटल 20 दिवसात काम करतोय ना. मग आपण काय करायचं, पहिले घेऊया, तो किती दिवस करतोय, 4 दिवस. म्हणजे 20तलं फक्त त्यानं 4 दिवस काम केले. तर म्हणजे काय करायचं, 20 वजा 4 करायचं. 20 वजा 4 केल्यावर काय आलं, 16/20 उरलं. कडनं काम करून 16/20 उरलं. आता ब काय करेल, आता हा ब आला, मग हा ब काय करेल, तर या 16/20च्या काय करेल, अर्ध म्हणजे निम्मे करायचे. आता याचे निम्मे, 16चे निम्मे किती आले तुमच्याकडे, 8 आणि 20चे निम्मे किती आले तुमच्याकडे, तर 20 आता आपले देशात तसंच ठेवूया सध्या. ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं पहा, आता 16च्या अर्ध म्हणजे 20 पूर्ण काम होतं आणि याचा अर्ध, 16च्या अर्ध किती, 8. ठीक आहे, मग आता पुढे कचं काम काढायचं. मग कचं काम काढायचं असताना काय करायचं, कचं काम आता आपण काढू, कचे काम. आता कचे काम आपण कसं काढणार पहा, तर रायटिंगला थोडा प्रॉब्लेम होतोय म्हणून मी क्वेश्चन थोडासा असा सरकवत आहे. ओके, तर पहा आता आपण काय करूया, कचे काम करूया. आता टोटल काय असतं पहा, आता आपल्याकडे कचं काम काढायचं आहे. मग कचं काम आपण कसं काढतो, तर पहा आपल्याला कचं किती दिले टोटल, रे बाबा 30. म्हणजे 30 गुणिले उरलेलं कसलं काम आहे त्याचं, कोणाचं उरले, बचं काम किती उरले, 8/20. आता सोडवायचं पहा, आता कसं सोडवणार आपण, हा 0 गेला, हा 0 गेला. आता पहा बेक बे आणि बेचोक 8 आले, किती आले, बेचोक 8 आले. आता पहा ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 4 त्रिक किती आले तुमच्याकडे, 12 दिवस. हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कुठं दिसते तुम्हाला 12 दिवस, ऑप्शन नंबर 1 मध्ये. बाकीचे 2 ऑप्शन पाठीमागच्या पेजवर. पहा प्रश्न काय आहे, एक काम अनुक्रमे अ 12 दिवसात, ब 15 दिवसात आणि क 24 दिवसात स्वतंत्रपणे संपवितात.
अ ने ते काम 3 दिवस केले व तो सोडून निघून गेल्यावर ब ने त्यानंतर 5 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर एकट्या क ला उरलेले काम पूर्ण करावे लागले तर क ने ते काम किती दिवसात पूर्ण केले असा प्रश्न आहे. मग आपण आता सोडूया. पहिले अचं काम काढूया. कुणाचं? अचं. आता पहा, तुम्हाला इथे दिसतं व्यवस्थित पण मला लिहिता येत नाही कारण की ते स्टँड आहे या बाजूला, त्याच्यामुळे लिहायला प्रॉब्लेम जात आहे. तर पहा, किती दिवस काम करतोय? 3 दिवस. मग आता टोटल त्याचं काम किती आहे? 12 दिवस ना. मग आता काय? 312 आलं. मग आता पुढे काय करायचं? एवढेच दिवस करतोय, 12पैकी त्याने किती दिवस काम केलं? फक्त 3 दिवस काम केलं आणि त्यातलं पण काम उरवलं त्याने. म्हणजे 12तनं 3 गेले, किती उरलं? 9 एवढं काम उरलं. म्हणजे 12पैकी फक्त त्याने 9 एवढं काम केलं. आता याला भाग जाईल कशाने? पहा, 3 आणि भाग जाईल. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. म्हणजे आपल्याकडे आता 304 आलेले आहेत. आता पुढे आपण सोडूया. कुणाचं? बचं सोडूया. पहा, आता बचं काय होते तर पहा, ब किती दिवस करतोय? फक्त 5 दिवस ना. मग 5 दिवस काम करतो. बचं टोटल काम किती आहे? 15 एवढं आहे. 15पैकी त्याने फक्त 5च काम केलं. म्हणजे काय करायचं? 15 वजा 5 करायचे. किती आले तुमच्याकडं? 15 वजा 5 केल्यावर तुमच्याकडे आले 10. म्हणजे 15पैकी फक्त त्यानं 10 एवढं काम केलं. ह्याला बी भाग जाईल कशाने? तर पहा, तुम्ही म्हणा की याला आता भाग जाईल. पहा, तर आपल्याला सोडवायचं आहे पुढे. 304 एवढं काम करतोय. सॉरी. तर पहा, माझं इथं थोडंसं राहिलेलं आहे. तर इकडे पहा, आता आपल्याला 515 आले होते का नाही? मग या 515पैकी त्याने किती काम केलंय? पहा, हे उरलेलं काम केलंय. उरलेलं काम किती आपल्याकडं? तर 304 आहे, एवढं आहे. मग आता पहा, याला सोडूया आपण. आता इकडे गुणिले काय आहे आपल्याकडे? एक्स आहे. मग आता काय करायचं? एक्स बरोबर आपण काय घेणार? हे 304. इथे हे इकडे काहीच नाही म्हणजे प्लसमध्ये असतं. तिकडे जाऊन काय होईल? वजा 515 होईल. आता याला सोडूया. पहा, 5 एक 5, 5 त्रिक 15 येणार. मग आता तुमच्याकडे काय आले? पहा, 3 त्रिक किती आले? 9 आणि 4 एके 4 आणि खाले 4 त्रिक 12 आलेत. आता पहा, 9तनं 4 गेले, उरले किती तुमच्याकडं? 512 एवढं काम. आता हे जे 512 एवढं काम आहे हे आता क करतोय. मग आता कचं काढूया. पहा, क आता हे 512 एवढं काम किती दिवसात करणार? कचं किती दिले पहा प्रश्नामध्ये? 24 दिवसात. मग आता हे आपण घेणार कचं किती? 24 घेणार. 12 एक 12, 12 त्रिक 24 आणि 5 त्रिक किती आले? सॉरी, 5 पहा, 12 एक 12, 12 दुने 24 येतं. तर पहा, होते मिस्टेक गडबडमध्ये. तर पहा, 5 दुने 10 म्हणजे 10 दिवस हे तुमचं उत्तर असणार आहे. कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर पहा, प्रश्न काय आहे आपल्याकडे? एफचा प्रश्न आहे. पहा, आपल्याकडे डायरेक्ट थोडंसं टाईपमध्ये थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, पण प्रश्न आहे नीट आपल्याकडे. पहा, जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे आपल्याकडे. म्हणजे काय काय प्रश्न आहे? 4 पुरुष बरोबर आपल्याकडे 6 मुले आहेत आणि आपल्याला काय दिले नाही का? 6 मुले बरोबर आपल्याकडे किती पुरुष आपल्याला माहिती नाही, तर काढायचं आहे. ठीक आहे, तर आपण हे काढूया. पहिले काय करायचं? पहा, एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. पहा, तर आपण हे सॉल्व्ह करूया. ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार, ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार. पहा, 6. आता पहा, 6 गुणिले 6 छेदामध्ये तुमच्याकडे 4 आणि बरोबर तुमच्याकडे एक्स आहे. तर आपण ह्याला कशा प्रकारे सोडू शकतो? पहा, 4 एक 4, 4 दोन्ही 8, सॉरी, बेक बे, बे दोन्ही 4. आता नंतर पहा, बेक बे, बे त्रिक 6 आणि साईन. आता पहा, इथे परत बे त्रिक 6 असा भाग गेलेला आहे आणि परत कशाने भाग जातोय का? तर पहा, आपल्याकडे परत कशाने भाग जातोय रे बाबा? नाही जात आहे. पहा, इथे आपण कसा भाग तोडूया? तर पहा, पहिले आपण 2ने भाग देऊया. म्हणजे आता पहा, बे एक बे आणि बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6ने भाग गेला. परत उरले 2, बे एक बे आणि बे त्रिक 6ने भाग दिला. आता पहा, 3 त्रिक किती आले आपल्याकडे? तर 9 आले. एक्स बरोबर आपल्याकडे आलेले आहेत 9. आता पहा, म्हणजे आता या एक्सची किंमत आपल्याकडे किती मिळालेली आहे? तर 9 आपल्याला या एक्सची किंमत मिळालेली आहे. मग आता पहा, आपल्याकडे काय दिलेले? 9 अधिक किती? 3 मुले ना. मग अधिक 3 मुले बरोबर किती झालेत आपल्याकडे? 12 मुले झालेत. किती मुले झाले आपल्याकडे आता? बरोबर 12 मुले झाले. मग आता सोडूयात. तर पहा, आपल्याकडे काय काय दिलेले आहे? 6 गुणिले 12 दिवस म्हणजे 6 गुणिले 12 बरोबर 12 मुले किती दिवसात? माहिती नाही, मग काढूया. तर काय? 6 गुणिले 12 भागिले 12 बरोबर एक्स. 12 एक 12, 12 एक 12. तर आपल्याकडे 6 एक 6 म्हणजे एक्स बरोबर काय आले आपल्याकडे? 6 दिवस. हे आपलं काय झालं? उत्तर. कुठे दिसतंय तुम्हाला 6 दिवस? ऑप्शन नंबर 4 मध्ये.
पहा, तुम्हाला आता हा प्रश्न दिलेला आहे. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. मिळून म्हटल्यानंतर दोघांची बेरीज किती दिवसात करतात रे बाबा काम? हे 12 दिवसात करतात. बी आणि सी मिळून तेच काम 15 दिवसात करतात. बी आणि सी दोघे मिळून 15 दिवसात काम पूर्ण करतात. तर सी आणि ए तेच काम 20 दिवसात करतात. सी अधिक ए दोघे जण किती दिवस? 20 दिवसात काम करतात. तर आपल्याला विचारले पूर्ण करतात, तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता एकटा बीचं तुम्हाला काम काढायचं आहे. मग तुम्ही काय करणार? तर पहा, आता पहिले तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिले करावं लागेल तुम्हाला ह्या तिघांचा LCM. तर तिघांचा LCM किती येतो रे बाबा? तर ते येते 60. तुम्हाला शिकवलेलं आहे मी LCM काढायचं कसं. तर पहा, आता आपण हे सोडूया. आता पहा, भाग देऊया. तर पहा, 12 पंचे 60, 15 चोक 60, 20 त्रिक 60. आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे पहा. तर आता आपल्याला सांगायचं आहे बीचं काम ना. बी कुठं कुठं दिसते तुम्हाला? पहा, इथं आणि इथं दिसते तुम्हाला बी. म्हणजे ह्या दोघांची पहिले काय करायची? बेरीज करायची. आता दोघांची बेरीज किती आली तुमच्याकडं? 9 आली. आणि ह्याच्यातनं हे 3 काय करायचे? वजा करायचे. 9तनं 3 वजा केल्यावर तुम्हाला किती आलं? 6 आलं. आणि टोटल काम हे कोणाचं झालं? सीचं. कोणाचं सांगायचं आपल्याला? बीचं ना. मग हे बी किती दिवसात करतोय? एका दिवसात 6 एवढं काम करतोय. तर त्याला टोटल काम किती करायचं आहे? 60 काम आहे. मग टोटल 60 कामाला 6नं काय करायचं? भागायचं. 6 एक 6, 6 आहे 60. म्हणजेच काय आलं आता? इथं 10 आलेलं आहे. पण आता पुढे आपल्याला सांगायचं आहे, पूर्ण सांगायचं आहे ना. मग पूर्ण सांगूया आपण. पहा, तर बीला काम किती करायचं आहे? पहा, आता बरोबर तर 10 आलेलं आहे. मग आता एकटा आता त्याचं दुप्पट काम करेल ना. मग आता एकटा तर दुप्पट काम करण्यासाठी काय होईल? तर दुप्पट काम करावं लागेल, तेव्हाच ते काम संपल. तोपर्यंत काय संपणार नाही. मग आता 10चे दुप्पट. 10चे दुप्पट किती रे बाबा? 20. म्हणजेच किती काम करतोय तो? 20 एवढं काम करतोय. म्हणजे काय म्हणे? किती दिवस लागतात? तर किती दिवस लागतात त्याला? 20 दिवसात काम करतात. 20 दिवस हे तुमचं उत्तर. पहा, आता हा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? ए आणि बी अनुक्रमे एक काम 10 दिवसात व 15 दिवसात पूर्ण करतात. ए ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 5 दिवसानंतर बी त्याला सामील झाला. तर ते उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? आता पहिले आपल्याला काढायचं आहे कोणाचं काम? तर एचं काम. पहा, आपल्याकडे एचं काम किती दिवसात करतोय? 10 दिवसात करतोय. आणि मग नंतर त्याने 5 दिवस काम केलं तेव्हा बी भेटला ना. मग आता बीने किती दिवसात काम केलं? तर 15 दिवसात काम केलं म्हणे. मग आता आपण एचं काढण्यासाठी तो 5 दिवस केला असेल. 10मधनं 5 दिवस केले म्हणजे काय? 10तनं 5 वजा केले. किती दिवस आले त्याच्याकडनं? फक्त 5मधनं 10 दिवस केले असं आपण समजूया. तर 5 एक 5 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे 1/2 एवढं भाग त्याने एकट्याने केले. आता पुढे आपल्याला जागा नाही आहे, इथे स्पेस नाही आहे. तर पहा, आपण या पेजवर आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला प्रश्न इथं दिसतच असेल. आता इथं सॉल्व्ह करूया. आता पहा, पुढे आपल्याला काढायचं आहे कोणाचं? तर दोघांचं मिळून. ए अधिक बी दोघांचं मिळून काढायचं आहे. म्हणजे हा 10 दिवस करतोय तर हा 15 दिवस काम करतोय. तर किती दिवस झाले? टोटल झालं 25. मग आता पहा, आपल्याला सोडवायचं. ए अधिक बी बरोबर ए अधिक बी बरोबर दिसतंय ना? तर दिसतंय. ठीक आहे. उत्तर दिसतंय ना त्यांना? ठीक आहे, एवढं ठीक आहे. आता पहा, सोडूया. तर दोघांची बेरीज किती झाली तुमच्याकडं? बेरीज झाली तुमच्याकडं 25 आणि दोघांचा गुणाकार खाली मांडायचा. म्हणजे 10 गुणिले किती आहे आपल्याकडे? 15. आता पहा, इथे कशाने भाग जाईल? 5ने भाग जाईल. 5 5 25 आणि 5 त्रिक 15. तर पहा, 5 एक 5, 5 दुने 10. म्हणजे आता खाली पहा काय आलं तुमच्याकडे? 1/6 एवढं आलं. मग आता 1/6चे अर्धे. 1/6चे अर्धे करायचे. मग आता 1/6चे जर तुम्ही अर्धे केले तर किती येणार? अर्ध तुमच्याकडे येणार 3 दिवस. म्हणजे पहा, 1/6 आलं. म्हणजे 1/6 याचाच अर्थ काय असतं तुम्हाला? 6 दिवस असतं. आणि मग या 6चा तुम्हाला काय करायचं आहे? अर्ध. 6चा अर्ध किती येणार? 3 दिवस. हे तुमचं उत्तर कुठे दिसते? तर पहा, ऑप्शन नंबर 1च आहे. अरे, हेच उत्तर आहे. म्हणजे हे तुमचं झालं उत्तर. तर पहा, तुम्हाला आता इथे प्रश्न काय दिलेला आहे? 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतात? तर पहा, आपण हा प्रश्न शॉर्ट पद्धतीने सोडवूया. तुम्हाला काय दिलेलं आहे? 28 माणसे गुणिले 2/3. इथं राहिलं होतं प्रिंटमध्ये, तर आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला भाग जाईल. कशाने भाग जाईल? तर पहा, तर 3 एक 3 आणि इथे भाग जाईल. पूर्ण भाग जाईल कितीचा? 14चा भाग जाईल. पहा, इथे 28 आहे तर इथे पूर्ण भाग जाईल कितीचा? तुमचा 14चा भाग जाईल.
आणि इथे तुम्ही 14चा भाग दिला तर सॉरी इथे 1 मिनटं आपलं काय झालेलं आहे, तर इथं जेव्हा कधी घेत असतो आपण तर गुणाकार व्यस्त 3 भाग जाणारच नाही. तर पहा 28 गुणिले ह्याची व्यस्त करायची, तर पहा या 3/2चे व्यस्त केल्यावर काय येणार, 2/3 व्यस्त केल्यावर 3/2 येणार. बे एक बे, बे एक बे आणि बे चोक 8. आता आले 14 त्रिक 42. मग आता काय करायचं, या 42मधनं 28 वजा करायचे. मग 28 वजा केल्यावर किती माणसं आली, 14 माणसे. हे तुमचं उत्तर कुठे दिसतंय तुम्हाला, पहा ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर पहा तुम्हाला हा प्रश्न काय दिलेला आहे, काही माणसांना एक काम पूर्ण करण्याला 15 दिवस लागतात. जर माणसांची संख्या 3/5 केल्यास त्या कामास आणखी किती दिवस लागतील, असा प्रश्न आहे. आता दिवस काढायचा आहे, म्हणजे आता तुम्हाला टोटल काय दिलेले आहेत, 15 दिवस दिलेले आहेत. गुणिले ह्याचा गुणाकार व्यस्त करा म्हणून तुम्हाला वरच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं. तर काय करणार आता तुम्ही 5/3 करणार, 3 1 3, 3 5 15, 5 5 किती 25 आता आलेले आहेत. मग आता टोटल आपल्याकडे 25मधनं दिवस किती आहेत, आपल्याकडे 15 दिवस. म्हणजे वजा केल्यावर किती आले तुम्हाला, 25मधनं 15 गेले तर 10 दिवस. 10 दिवस हे तुमचं उत्तर कुठं दिसतंय तुम्हाला, पहा ऑप्शन नंबर 4 मध्ये. पहा आता तुम्हाला प्रश्न काय दिलेले आहे, काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निम्पट माणसे किती दिवसात पूर्ण करतील. आता तुम्हाला माणसे सध्या आपल्याकडे माहिती नाही, मग आपण ते 1 धरू. आता काम आपल्याकडे दिवस, दिवस किती दिलेले आहेत आपल्याकडे, तर 8 दिवस. आता नंतर दुप्पट, कोणाच्या दुप्पट, आता जे काय काम येईल त्याच्या दुप्पट. आता ठीक आहे, निमपट म्हटल्यानंतर एकाच्या निमपट किती येणार, अर्धा येणार. आता पहा दुप्पट म्हटल्यानंतर 8 दिवस आहे, 8 दिवसाचे दुप्पट किती दिवस होणार, 16 दिवस. मग आता 8 दिवसामध्ये किती काम करतात, हे 16 एवढं काम करतं. मग 16 दिवसामध्ये किती काम करतात, 16चे दुप्पट किती, 32. मग तुमचं उत्तर काय, 32 हे तुमचं उत्तर. आता ऑप्शन इथे नाही आहेत, पाठीमागे आहेत, पण 32 हे तुमचं उत्तर आहे. तर पहा तुम्हाला प्रश्न काय दिलेले आहे, 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतात. तुम्हाला नेहमी तेव्हा सांगितलं तेव्हा तसंच. आता पहा 36 गुणिले तुम्हाला काय सांगितलं, याचं उलटं करा. मग तुम्ही काय करणार, तर इथे तुम्ही करणार काय, तर पहा तर आपल्याला इथे तुम्ही करणार 3/2 याचं उलटं करणार. ठीक आहे. आता पहा बे एक बे, बे एक बे उरला तुमच्याकडे 1, मग बे 8 16, 8 रात्री 54. आता किती आले तुमच्याकडं, 54. आणि हे माणसं किती आहेत, 36. मग याच्यातनं 36 वजा करायचे. मग 36 जर तुम्ही 54मधनं वजा केले तर 18 आपल्याला माणसे कामावर घ्यावी लागतात. आता पहा 18 कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर. पहा आता प्रश्न काय आहे, एक काम 10 दिवसात करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. म्हणजे किती दिवसात करतो रे बाबा, 10 दिवसात. ब किती दिवसात करतो रे बाबा, 15 दिवसात. दोघांचा LCM काढू, 10 आणि 15 दोन्ही 5च्या टेबलमध्ये, 5 दोन्ही 10 आणि 15 दोन्ही 30, या दोघांचा LCM आलाय. आता तुम्हाला LCM तर आला 30. आता सोडवायचं, पहा 10 त्रिक 30 आणि 15 दोन्ही 30 मिळून म्हटलं दोघांची करा बेरीज. 30ला काय करायचं, तर या 5ने काय करायचं, भागायचं. तर भागलं तर पहा काय येणार, 5 सखम 30, 6 दिवस हे तुमचं उत्तर. पहा आता हा शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओचा. प्रश्न काय पहा, एक काम 15 दिवसात करतो व ब तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो, तर ब तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे आता पहा तुम्हाला पहिले तर दिलं नाही का, दिलाय, किती दिवसात करतोय, 15 दिवसात काम हा पूर्ण करतोय. आणि ब किती दिवसात करतोय रे बाबा, तर तुम्हाला दिले की नाही का, काय दिले पहा, तर एकटा करतोय 15 दिवसात आणि ब दोघी मिळून ते काम व ब तेच काम 6 दिवसात करतात. म्हणजे पण आहे याच्यासोबत, दोघे मिळून किती दिवसात करतात, 6 दिवसात करतात. आता पुढे दिले तुम्हाला काय, तर आता पहा 6 आणि 15 ह्या दोघांचा आपण LCM काढायचा. LCM किती येतं, 30 येतं. आता पहा याला सोडवूया, कशाने सोडवूया पहा. आता तुम्ही LCM कसा काढायचा म्हणल्यानं 15 आणि 6 घेतले. आता पहा दोघांना पण कशाने भाग जाईल, 3 आणि 3 दोन्ही 6 येईल, मग 15 दोन्ही 30 हे काय असणार याचा LCM. आता पहा सोडवूया. आता 15 दोन्ही 30 आणि 6 पंचे 30. आता मिळून म्हटल्यानंतर दोघांची काय करायची असते, बेरीज करायची असते. पण आपल्याला सांगितले की ब एकटा ना, मग आता ब एकटा म्हटल्यानं ब एकट्याच काढू. अधिक ब म्हणजे अधिक ब बरोबर दोघे मिळून किती दिवसात करतायत, तर 5 दिवसात करतात. चं काम किती आहे, 2 एवढं आहे. बचं आपल्याला काढायचं आहे आणि हे 5. आता बी बरोबर आपण काय करणार, 5 वजा 2 घेणार. ठीक आहे, मराठी इंग्लिश मिक्स झालं. आता पहा 5तनं 2 गेले, किती उरले तुमच्याकडं, 3 उरले. म्हणजे टोटल काम आहे तुमच्याकडं 30
आणि हा ब जो आहे ब, इथे तुम्हाला ब सांगते हा, ठीक आहे. आता ब जो आहे हा ब काय करतोय तर 3 दिवसात एका दिवसात 3 एवढं काम करतोय. मग 3 एक 3 आणि 3 10 30, म्हणजे 10 दिवस लागतील ह्या ब ला पूर्ण करायला काम. 10 दिवस हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण हा संपूर्ण व्हिडिओ सोडवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, तुम्हाला अजून व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आत्ता सगळ्यांसाठी हे एकच आहे की तुम्ही सगळ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.